नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र CD व्लॉग्स. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसाने व्हिडिओ बनवतोय, मान्य आहे यार, थोडासा बिझी झालो आहे. शिवाजी महाराजांचा पिक्चर आला आहे राजा शिवाजी म्हणून, जे रितेश देशमुख हे लीड रोल करतायत. सो आपण आज जाऊ आणि फर्स्ट डे सेकंड शो, आज 1 मे आहे आणि आज आम्ही सेकंड शो बुक केला, ते पण जो मराठी लोकांचा खास चित्रपटगृह भारत माता. सो ते रिनोव्हेट पण झालं आहे, सो ते पण बघू कसं रिनोव्हेट झालं आहे. आणि चला निघूया आपण. तर फायनली आम्ही पोचलो आहोत भारत माता सिनेमाला आणि इथून आता 2:30चा शो आहे, 2 वाजले, लवकर पोचलं. तर आतमध्ये जाऊन बघू. तर आमचा एक शेवटचा मेंबर जो उरला होता तो आला आहे. आहे तर कर. आम्ही पहिल्याच वरती येऊन बसलो आहे कारण की पिक्चर ऑलरेडी चालू आहे. आमचा 2:30चा शो आहे, अजून 15 ते 20 मिनटं बाकी आहे. सो इथे सीट आहेत रेस्ट करायला, तर इथे बसलो आहे. 4 सीट ठेवल्या आहेत आणि बाल्कनीमध्ये आम्ही आय थिंक सो आम्हीच पहिले आलो आहेत, अजून कोण आलं नाही बाल्कनीमध्ये, ज्यापासून सोडलं तोपर्यंत. मम्मी काय सांगणार, किती दिवसांनी आलीस भारत माताला? भरपूर वर्षाने आलेलो आहे. कुठचे कुठचे पिक्चर बघितलेस तरी? बाहेरची साडी. आणि शेवटचा पिक्चर कुठचा बघितला? हे आता थोडा वेळ बाहेर बोलले की घंटा पिक्चर बघितला शेवटचा. आणि आता सॉरी, घंटा एक कट कर. सो आम्ही शेवटचा पिक्चर जो आहे तो घंटा बघितलेला आणि त्याच्या आधी टाइमपास 2 बघितलेला, एवढंच मला आठवतं. आणि घंटा टाइमपास 2 आम्ही ना बाल्कनीमध्ये असताना बघितलेला. आणि आधीचा जो थिएटर होता तो एवढा बोलाल ना की खूप डाऊन होता. आधीचा एक्सपिरियन्स कसा होता मम्मी पिक्चर थिएटरमध्ये? छान होता, तेव्हाला वेगळं होतं. त्या टायमिंगला खूप वेगळं होतं यार. म्हणजे आता जे AC वगैरे आहे ना, तेव्हा तिकडे काहीच नव्हतं, फक्त नॉर्मल पंखी होते आणि सीट पण नावापुरती सीट्स होत्या. पण हा थिएटर एवढा फेमस होता ना भारत माता मराठी पिक्चरसाठी की सगळे खूप खूप क्राऊड असतं या थिएटरला. स्वरूप, तू कधी आले का या थिएटरला? आलेला ना पप्पा नाही कधी आलेला? आलेलं लहान. कसा होता एक्सपिरियन्स? खूप मस्त होतं. मुग्धा तू? पहिल्यांदा आली. तिला घेऊनच नाही जात. तुझं बोलूच नको, समजलं का? मला घेऊन जाते पण नाही आले. चाल, पप्पा टाकलं. अशी काही प्रकारची तिकीट होती आमची. याच्यामध्ये अजून एक कॉपी होती आणि जी कॉपी होती ती घेतली आहे खाली चेकिंगच्या टायमिंगला. आमचा 2:30चा शो होता, 2:34 झालेत. आता माणसं कुठे बाहेर निघायला लागले. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान. कसं होता? कसा होता एक्सपिरियन्स? स्वरूप कसा होता एक्सपिरियन्स? खूप मजा आली. एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप क्रेझी एक्सपिरियन्स होता. आणि भारत माताला येऊन साऊंड भाई एक्सिलेंट भाई. डॉल्बी विजन म्हणजे भाई आमच्यावरती स्पीकर होता पण एवढा मस्त वाटत होता ना भाई. तर मूवीबद्दल मी काय बोलू, मूवी ही बघण्यासारखी मूवी आहे. म्हणजे बोलायला ना की खूप खूप म्हणजे खूप मस्त बनवली मूवी. साऊंड डिझायनिंग वगैरे यार ऑसम आहे. अजय अतुलचा जी म्युझिक आहे ते भाई यार अनबिलिव्हेबल आहे. माझा रिव्ह्यू असा आहे की थोडंफार 19-20 VFXमध्ये झालं आणि काही सीन्स असे आहेत की काय काय ओव्हर दाखवलं आहे. सो बाकीचा व्हिडिओ म्हणजे बाकीची मूवी भाई 1 नंबर यार, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. थिएटरचा एक्सपिरियन्स असं सांगू तुम्हाला तर यार मस्त थिएटर आहे. म्हणजे लाईक खूप नवीनच काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटलं. 2K लेझर आणि डॉल्बी ऑडिओ वगैरे होता आणि पॉपकॉर्न आणि खायचं वगैरे थोडंफार कॉस्टची
कॉस्टली असं बोलू शकत नाही, पण थोडंफार स्वस्त साईडला होतं. आणि बाकी काय नाही यार, नक्की तुम्ही मूवी बघा. आणि मूवीच्या एंडला एक भाई सरप्राईज तुम्हालाही भेटेल. मी स्पॉईल नाही करणार तुम्हाला इंस्टा थ्रू यार, काय नाही तर काय तुम्हाला स्पॉईल होणारच. सो मी काही स्पॉईल नाही करणार, बट तुम्ही ती मूवी जाऊन बघा. आणि यार पहिली अशी मूवी असेल, मी फर्स्ट डे सेकंड शो बघितला. ॲक्च्युली फर्स्ट शो बघायचा विषय होता, बट तिकीटाची जी बाल्कनी सीट पाहिजे होती ना ती भेटत नव्हती. सो आम्ही फर्स्ट डे सेकंड शो बघितला. त्याच्यामध्ये पण थोडा 19-20 होता, बट ठीक आहे. आम्ही म्हणजे लाईक कसं होतं की 2 सीट पुढे होते आणि 2 सीट मागे होते आणि 1 सीट डायरेक्ट कोपऱ्याला होती. बट आम्ही काय केलं की जी कोपऱ्याची सीट होती ना ती काकांना ॲडजस्ट केली, कारण की ते एकटेच बसत होते. सो मग व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा पाठचा व्ह्यू बघून जावा. व्ह्यू कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.